जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय झालं बाबा, एकदम कसं सगळ्यांना एकत्र बोलवलं तुम्ही? अरे आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. प्लॅनिंग करेक्ट आहे. मिशन राधिका आणि सौमित्र आता सुरू. अच्छा, म्हणजे राधिका वहिनी आणि सम्या म्हणजे सौमित्र, त्या दोघांच्या लग्नाविषयी बोलतोय का आपण? अरे वा, मग तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं प्लॅनिंग करतो मस्त पैकी. व्हेरी गुड. पण एक लक्षात ठेवा, प्लॅनिंग करत असताना आपापली भूमिका प्रत्येकाला लक्षात ठेवायला हवी. हो. नाही, मी पण या मुद्द्यावर बोलणारच होतो. सौमित्रच्या मनात काय आहे हे आपण सगळे जाणतो, पण राधिकेच्या मनात जे काय आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि त्या जागेवर सौमित्रला फिट करायचं. हे कधी ठरलं? वसंतराव यांना किती वेळा सांगितलं तरी लक्षात राहत नाही हो. हे झालं हो माझं. कोणाचं? तुमचं? आम्ही सगळे तरुण आहोत. बरोबर. माझ्याने मी सांगतो तुम्हाला काय आहे, राधिका आणि सौमित्र या दोघांना एकमेकांच्या जवळ आणायचं आपल्याला. नेमकं काय करायचं ते सांगा ना. म्हणजे राधिकेच्या मनात सौमित्र बद्दल अपेक्षा वाढवायच्या आहेत, याच्याकडे लक्ष ठेवायचं आपल्याला. आणि तसा प्रयत्न सौमित्रने मला वाटतं याच्या आधी एकदा केलाय वसंतराव. अगदी करेक्ट बोलला. पण राधिका विचारात पडेल असं काहीतरी घडायला हवं. म्हणजे सौमित्रचं प्रेम तिला जाणवायला हवं, त्या दृष्टीने तिनं विचार करायला हवा. आणि कसं आहे, राधिकेला आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो आहोत. करेक्ट आहे. राधिका आणि सौमित्र यांचं जुळवून आणण्यासाठी तर आपण पुढाकार घ्यायला हवा ना. पण कसं आणि कुठे हा प्रॉब्लेम आहे. नाही, त्यांना एकत्र आणूया आपण. हे बघा, म्हणजे कसं आहे ना, माझं बोलणं झालंय सम्याशी म्हणजे सौमित्रशी. त्याचा वाढदिवस येणार आहे आणि त्या दिवशी तो राधिका वहिनीला विचारणार आहे. रिअली? हो. अरे हे तर उत्तमच आहे मग. हो, फक्त कसं आणि कुठे ते कळत नाही. तू ठरव ना लवकरात लवकर. आणि सौमित्राला सांग, सगळं जुळून आलं ना काय ते घाबरू नको म्हणावं. हो हो. नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका. मी त्याची फोनवर बोलतो, त्याला धीर देतो. ठीक आहे? 1 मिनिट, मी राधिकाला सांगतो. या नको.